प्रॉपर्टी परचेस केली, चांगला असं बार रेस्टॉरंट होतं आणि लगेच आपली व्हिजिट बुक केली. हँडओव्हर घेऊन 2-3 दिवस झाले होते फक्त आणि लगेच आपल्याला बोलून घेतलंय की पूर्ण आपल्याला अपग्रेड करायचंय आणि कशा प्रकारे पुढे जायचंय. जालनामध्ये आलो होतो आपण आज, तर सरांनी ही प्रॉपर्टी आता परचेस केली डायरेक्टली. लायसन्स पण त्यांचं परचेस केलं, त्याचं ट्रान्सफर वगैरे व्हायचं, आता बाकी बॅलन्स आहे. पण माझा तिथं अपग्रेड कसा करायचा किंवा आधीच्या मालकाला काय तिथं चुकलं, वास्तूमधल्या काय पोझिशन चुकल्या, वॉशरूम चुकलेलं होतं, जिना वगैरे चुकलेला होता, मग त्याच्यामध्ये आपल्याला काय काय रिअरेंजमेंट कशा प्रकारे करता येईल आणि कशा प्रकारे चांगलं आपल्याला तिथं सगळ्यांना जे आहे अँबियन्स आणि फूड क्वालिटी चांगली देऊन जो बिझनेस आहे तो चांगला स्केल अप करता येईल. त्याच्यावरती लॉजिंग पण होतं त्यांचं. मी या सगळ्या मल्टिपल मेथड्स मधून किती अमाऊंट आपण रेव्हेन्यू जनरेट करू शकतो, स्टाफ कुठून हायर करायचा, मार्केटिंग कशी करायची, सगळं सिटिंग लेआउट प्लॅन केला, त्याप्रमाणे एसीचे लेआउट्स प्लॅन केले. अशा सगळ्या गोष्टींमध्ये डिटेलमध्ये चर्चा झाली. मॅनपॉवर आपण कुठून हायर करतोय, त्यांचं सॅलरी स्केल आत्ताच्याला काय चालू आहे आणि आता बार जर आहे तर त्याच्यामध्ये फ्रोझन स्टार्टर्स मध्ये आपण काय काय ठेवू शकतो, युनिक आयटम कसं असलं पाहिजे, प्लेटिंग किती पोर्शन साईज असली पाहिजे, कमीत कमी प्राइसिंग मध्ये जास्तीत जास्त मार्जिन कसं काढता आलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींमध्ये डिटेलमध्ये चर्चा झाली. सरांचे बरेच सारे प्रश्न होते. आपण जे लिकर परचेस करतो त्याच्यावरती कसं आपण कंट्रोल करू शकतो किंवा कसं त्याचं प्राइसिंग सेट पाहिजे किंवा वॅट आहे, या सगळ्या गोष्टींमध्ये कशा प्रकारे काम केलं पाहिजे, कारण ते नवीन होते त्यामुळे त्यांना काहीच याच्यातलं नॉलेज नव्हतं. मग सगळ्यामध्ये आपण व्यवस्थित त्यांना डिटेलमध्ये गाईड केलं आणि त्यांचा निरोप घेतला. भेटूया उद्या. लाईक करा, शेअर करा, फॉलो करायला विसरू नका.